चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10th मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर सुरू केला होता मागच्या लेक्चरला. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आपण सिक्वेन्स म्हणजे नेमकं काय हे पाहिलं होतं मागच्या लेक्चरला. तसंच अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे एक प्रकारची सिक्वेन्स असते ज्यामध्ये त्यांच्या प्रत्येक कोणत्याही कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधील डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. हे आपल्याला माहिती आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या बाबतीत. आता आपल्याला पाहायचं आहे nth टर्म ऑफ एन एपी, nth टर्म ऑफ एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, त्याला आपण tn ने डिनोट करतो. यासाठी आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. tn साठी फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहोत. आतापर्यंत आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन पाहत आहोत. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आपण बघितलं की त्याची फर्स्ट टर्म काय असते, a. फर्स्ट टर्म इज a, सेकंड टर्म a प्लस d, त्यानंतर a प्लस 2d, a प्लस 3d and so on is given arithmetic progression. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेले आहे. यामध्ये फर्स्ट टर्म जर बघितली, फर्स्ट टर्म आपण t1 ने डिनोट करतो. t1 इक्वल टू काय दिसत आहे, a. बरोबर. त्यानंतर सेकंड टर्म t2 इक्वल टू काय, a प्लस d. त्यानंतर थर्ड टर्म t3 इक्वल टू काय, a प्लस 2d. आता या टर्म जर बघितल्या आपण तर या 2d ला कसं लिहू शकतो बघा मी, a प्लस 3 मायनस 1 इंटू d. 3 मायनस 1 म्हणजे काय येणार, 2d. म्हणजेच मी काय करत आहे, फक्त इथली थर्ड टर्म आहे त्यामुळे इथं 3 लिहिलं. 3 मायनस 1d. यानुसार मी याला पण कसं लिहू शकतो मग, a प्लस या d च्या आधी मी लिहितो 2 मायनस 1, कारण की d ला मल्टिप्लाय 1 आहे, काही दिसत नाही म्हटल्यावर 1 आहे, त्याला कसं लिहिलं 2 मायनस 1d. आणि याला काय लिहू शकतो मी, a प्लस 1 मायनस 1 इंटू d. 1 मायनस 1 0, 0 इंटू एनी नंबर 0, परत राहणार काय, a. आता हे का लिहून घेतलेलं आहे बघा. फोर्थ टर्म काय आहे यामधली, फोर्थ टर्म t4 इक्वल टू काय, a प्लस 3d. तो फॉर्म येतो आपल्याला प्रत्येक वेळेस, हाच फॉर्म येत आहे बघा. परत a प्लस 4 मायनस 1, फोर्थ टर्म फाइंड आउट करण्यासाठी मी इथं लिहिलं 4 आणि त्यातून मायनस 1 करून त्याला मल्टिप्लाय d केला की आपल्याला ती टर्म निघून जाते. a प्लस 4 मायनस 1 म्हणजे 3d. असं सो ऑन. मला आता या सिक्वेन्सची nth टर्म फाइंड आउट करायची आहे. मग nth टर्म काय असेल या सिक्वेन्सची, nth टर्म ऑफ एन एपी ती काय असेल, आपण कशाने डिनोट करतो, tn. आता याचा फॉर्म्युला काय, या फॉर्म मध्ये मला लिहायचा आहे. तर जेव्हा आपण सेकंड टर्म फाइंड आउट करत होतो, सेकंड टर्म काय येत होती, a प्लस 2 मायनस 1d. इथं 2 असल्यामुळे 2 मधून 1 सबट्रॅक्ट केला. इथं t3 होतं तेव्हा काय आलं होतं, a प्लस 3 मायनस 1d. म्हणजेच काय, इथं 3 असल्यामुळे थर्ड टर्म असल्यामुळे इथून मी 3 मायनस 1d फाइंड आउट केलं. त्यानंतर फोर्थ टर्म 4 मायनस 1d, a आहे तसाच प्लस 4 मायनस 1d. प्रत्येकामध्ये a आहे तसाच दिसत आहे त्यामुळे मी इथं a लिहून घेतो, a प्लस पुढं काय, इथं बघा जेव्हा फोर्थ टर्म होती तेव्हा 4 आलं, थर्ड टर्मला 3, सेकंड टर्मला 2. तर आता इथे nth टर्मला काय येईल, n. त्या n मधून काय सबट्रॅक्ट करावं लागेल मला, 1, n मायनस 1 आणि त्याला मल्टिप्लाय बघा प्रत्येक वेळेस आपण d ने केलेलं आहे. म्हणजे आपल्याला ही nth टर्म येऊन गेली, ही जनरल टर्म येऊन गेली या AP मधील. काय, तर tn इक्वल टू a प्लस n मायनस 1d. हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधील कोणतीही टर्म फाइंड आउट करू शकतो. हे लक्षात घ्या. tn इक्वल टू काय, a प्लस n मायनस 1d. याचा वापर करून आपण दिलेल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधील आपल्याला कोणती टर्म फाइंड आउट करायची आहे ती फाइंड आउट करू शकतो. एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एखादं एक्झाम्पल आलं, फाइंड 20th टर्म of an AP
2 5 7 सॉरी 2 5 8 सो ही दिलेली एपी आहे. दिलेली एपी मध्ये मला काय फाइंड आउट करायचं आहे, त्याची 20 टर्म फाइंड आउट करायची. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म, तीन टर्म दिलेल्या आहेत आणि त्या तीन टर्म वरून आपल्याला 20 टर्म फाइंड आउट करायचे. मग काय आपण लिहित बसणार का 20 पर्यंत? तर नाही. आपल्याला आता डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे, Tn = a + n - 1d. त्यासाठी आपल्याला a ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. a म्हणजे काय आहे? फर्स्ट टर्म. हे लक्षात घ्या. वेअर a is first term आणि d means common difference. d common difference. तो डिफरन्स कशामधला असतो? तर दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला तो डिफरन्स असतो, हे आपल्याला माहिती आहे. a means फर्स्ट टर्म आणि d means कॉमन डिफरन्स. तर आता मी यामध्ये 20 टर्म फाइंड आउट करतो. त्यासाठी फर्स्ट टर्म इथं लक्षात घ्या. सोल्युशन आन्सर. तर given AP is AP काय आहे दिलेली? तर 2 5 8 सो ऑन ही AP आहे. आता यामध्ये आपल्याला यामध्ये फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स शोधायचा. फर्स्ट टर्म मी लिहून घेतो. T1 = a म्हणजेच 2, T2 = 5 आणि T3 = 8 यामध्ये आहे. Therefore a = 2. First term is 2 and d = काय? तर T2 - T1 तुम्ही कोणता पण घेऊ शकता. T3 - T2 दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधील डिफरन्स पाहिजे मला. मग काय येणार? 5 - 2 = काय? 3 म्हणजे d = काय आला? 3. Therefore d = 3. a ची व्हॅल्यू आलेली आहे, d ची व्हॅल्यू आलेली आहे. आता मला Tn चा फॉर्म्युला यूज करून 20 टर्म फाइंड आउट करायचे. त्या सिक्वेन्स मध्ये, त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 20 टर्म फाइंड आउट करायचे आहे. नाउ Tn = फॉर्म्युला काय आहे? a + n - 1d. तर इथे n ची व्हॅल्यू काय आहे? 20. ती व्हॅल्यू यामध्ये पुट करणार आहोत. फॉर n = 20 काय येणार ना? T20 = a ची व्हॅल्यू काय आहे? 2 प्लस n ची व्हॅल्यू 20 - 1 आणि d ची व्हॅल्यू काय आहे? × 3. तर आता यामध्ये व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत, तर आपण ते सोडू. तर बघा काय सांगा. तर T20 = काय येणार बरं? 2 प्लस 20 - 1 20 - 1 19 मल्टिप्लाय बाय 3 = 2 प्लस 19 × 3 19 × 3 किती? 57 93 जा 57 57 + 2 59. Therefore T20 म्हणजे 20 टर्म ऑफ एन गिवन AP is 59. Therefore 20 term of an AP is किती? 59. This is your answer. या पद्धतीने आपण ते आन्सर फाइंड आउट केले. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. Tn = a + n - 1d ही आहे nth टर्म ऑफ एन AP. यावरून आपण कोणत्याही त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील कोणत्याही टर्म फाइंड आउट करू शकतो. असं नाही की फक्त 20. तुम्ही जी व्हॅल्यू घेता ती व्हॅल्यू आपण ती फाइंड आउट करू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.2. यामधील प्रॅक्टिस सेट मध्ये काय क्वेश्चन आहेत ते बघू आणि त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व करू. चला तर प्रॅक्टिस सेट 3.2 मधील फर्स्ट क्वेश्चन हा ऍक्टिव्हिटी बेस आहे. त्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये टर्म लिहायचे आहे. T1 T2 T3 हे तुम्ही करू शकता. यासाठी आता मी सेकंड क्वेश्चन घेतला आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे बघा. एकदम सोपा क्वेश्चन आहे. फर्स्ट तर आपल्याला ते दिलेली सिक्वेन्स ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते चेक करायचं आहे आणि त्यानुसार मग त्याची 20 टर्म फाइंड आउट करायची आहे. डिसाइड वेदर फॉलोइंग इज एन AP. ही जी दिलेली सिक्वेन्स आहे ती AP आहे की नाही ते डिसाइड करा. जर AP असेल, इफ सो AP आहे,
तर फाइंड 20 टर्म ऑफ द प्रोग्रेशन, तर त्या प्रोग्रेशनची 20 टर्म फाइंड आउट कर. मग आता इथं आपल्याला फर्स्ट चेक करायचं आहे की दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही. त्यासाठी मी ती सिक्वेन्स कन्सिडर करतो. आधी कन्सिडर आन्सर सोल्युशन, कन्सिडर गिवन सिक्वेन्स. आता गिवन सिक्वेन्स काय आहे, -12, -5, 2, 9, 16, 23, 30 अँड सो ऑन. यामधील सगळ्या टर्म लिहून ठेवा. हियर t1 इक्वल टू -12, t2 इक्वल टू -5, t3 इक्वल टू 2, t4 इक्वल टू 9, t5 इक्वल टू 16, t6 इक्वल टू 23 आणि t7 इक्वल टू 30. यामधील प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स फाइंड आउट करून बघायचा आहे आपल्याला. मग फर्स्ट टर्म मी t2 t1 फाइंड आउट करतो. t2 t1 इक्वल टू t2 ही टर्म काय आहे, -5 -12 काय होणार, मायनस प्लस म्हणजे काय लिहिणार मी, -5 प्लस 12. आता या दोघांना पण वेगवेगळे साइन दिसत आहेत, वेगवेगळे साइन आहेत म्हटल्यावर या दोघांची सबट्रॅक्शन. 12 मधून 5 गेले किती राहिले, 7. मोठ्या नंबरचं साइन प्लस म्हणजे 7. t3 t इक्वल t3 काय आहे, तर t3 आहे 2 -5 म्हटल्यावर काय होणार, परत मायनस प्लस म्हणजे 2 + 5 आणि 2 + 5 इक्वल टू 7. त्यानंतर t4 t3 सांगा, t4 काय आहे यामध्ये 9 -2 9 - 2 इक्वल टू 7. तिन्ही डिफरन्स 7 आले, पण आपल्याला सगळे फाइंड आउट करायचे आहेत. t5 t4 कारण की दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही यासाठी आपल्याला दिलेले जेवढ्या टर्म्स आहेत त्यामधील प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स सेम असणं गरजेचं आहे. त्यासाठी t5 t4 t5 काय आहे 16 -9 म्हटल्यावरती काय येणार 7. त्यानंतर पुढे t6 t5 t6 किती आहे 23 आणि t5 16 23 - 16 ते पण किती आलं 7. लास्ट t7 t6 इक्वल टू 30 - 23 इक्वल टू 7. आता यामध्ये जर बघितलं तर आपण प्रत्येक टर्म मध्ये प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये डिफरन्स फाइंड आउट केला आणि तो डिफरन्स आपल्याला काय मिळत आहे 7 म्हणजे कॉमन डिफरन्स मिळाला. देयर इज अ कॉमन डिफरन्स बिटवीन d इक्वल टू 7. कुठं कॉमन डिफरन्स आहे तर त्यांच्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मध्ये कॉमन डिफरन्स भेटला. देयरफॉर इट इज अ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. देयरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे तर त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, त्याची 20 टर्म फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट टर्म मी a आणि d ची व्हॅल्यू लिहून घेतो. मग a ची व्हॅल्यू काय आहे तर फर्स्ट टर्म या दिलेल्या सिक्वेन्स मधील फर्स्ट टर्म काय आहे -12. -12 इज फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स आताच आपण फाइंड आउट केला. कॉमन डिफरन्स काय आहे 7. दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला तो डिफरन्स आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे 20 टर्म म्हणजे n ची व्हॅल्यू काय आहे 20 आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टू फाइंड 20 टर्म म्हणजे t20 ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण आत्ताच tn चा म्हणजे nth टर्मचा फॉर्म्युला पाहिजे. nth टर्मचा फॉर्म्युला काय होता 9. tn फॉर्म्युला काय आहे तर a + n - 1 d. यामध्ये n ची व्हॅल्यू काय टाकणार आहे मी 20. a ची व्हॅल्यू -12 आणि d ची व्हॅल्यू 7 आणि त्यानुसार आपण 20 टर्म फाइंड आउट करू दिलेल्या सिक्वेन्सची दिलेल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनची. त्यासाठी t20 इक्वल टू a ची व्हॅल्यू -12 प्लस n ची व्हॅल्यू 20 - 1 इंटू d ची व्हॅल्यू काय आहे 7.
म्हणजेच काय येणार बघा, -12 प्लस 20 मायनस 1 19 इंटू 7. फर्स्ट टर्म हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे, त्यामुळे -12 आहे तसंच प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 19 70 133 19 7 133 133 प्लस आहे आणि -12 म्हणजे दोघांना वेगवेगळे साइन असल्यामुळे दोघांची काय होणार सबट्रॅक्शन. 133 मधून 12 सबट्रॅक्ट केले तर किती राहणार 121 म्हणजे T20 ही काय आली 121 म्हणजे 20 टर्म ऑफ एन AP देअरफॉर 20 टर्म ऑफ एन AP equal to 121. This is your answer. फर्स्ट तर आपण डिसाइड केलं की ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही. कसं तर त्यामधील प्रत्येक टर्म मधील कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधील डिफरन्स फाइंड आउट केले. तर डिफरन्स सेम आल्यामुळे आपण सांगितलं दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आणि त्यानंतर मग tn चा फॉर्म्युला यूज करून tn = a + n - 1d हा फॉर्म्युला यूज करून आपण काय केलेला आहे त्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि T20 टर्म फाइंड आउट केली त्या सिक्वेन्स मध्ये. आता आपण थर्ड क्वेश्चन बघू. चला तर आपण थर्ड क्वेश्चन कडे जाऊ. थर्ड क्वेश्चन काय आहे, गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. दिलेली अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे 12 16 20 24 अँड सो ऑन. फाइंड द 24th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. यावरून आपल्याला 24th टर्म फाइंड आउट करायची. म्हणजे tn मध्ये n ची व्हॅल्यू काय टाकायची आहे 24. मग आता फर्स्ट टर्म मी गिवन लिहून देतो. सोल्युशन given an AP is काय आहे AP आपल्याला दिलेली 12 16 20 24 अँड सो ऑन ही दिलेली AP आहे. यामध्ये A ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म काय आहे 12. फर्स्ट टर्म तर मिळाली. सेकंड टर्म कशी फाइंड आउट करतो आपण D म्हणजे कॉमन डिफरन्स कसा फाइंड आउट करतो तर दिलेल्या सिक्वेन्स मध्ये कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स मी जर या दोघांचा घेतला म्हणजे काय 16 - 12 इक्वल टू काय येणार आहे 4. म्हणजे D ची व्हॅल्यू काय आली 4, A ची व्हॅल्यू 12 आणि D ची व्हॅल्यू 4 मिळालेली आहे. आपल्याला 24th टर्म फाइंड आउट करायची. त्यासाठी n ची व्हॅल्यू काय असेल 24. टू फाइंड T24th टर्म फाइंड आउट करायची त्यामुळे T24. नाउ सांगा tn चा फॉर्म्युला tn = a + n - 1d. तर tn = a + n - 1d. यामध्ये n ची व्हॅल्यू मी 24 टाकत आहे. T24 = a ची व्हॅल्यू काय 12 प्लस n ची व्हॅल्यू काय आहे तर 24 - 1 इंटू d. d ची व्हॅल्यू काय दिसत आहे बरं d ची व्हॅल्यू आहे 4. तर बघा तर काय येईल तर 12 प्लस 24 - 1 24 - 1 काय येणार 23 इंटू 4. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 23 इंटू 4 किती 92 म्हणजे काय येणार 12 + 92. therefore 12 + 92 = 104. therefore T24 = 104. therefore 24th term of an AP is 104. दिलेल्या सिक्वेन्स मध्ये दिलेल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन ची 24th टर्म काय आली 104. याचप्रमाणे थर्ड प्रॉब्लेम झाला. फोर्थ आणि फिफ्थ प्रॉब्लेम सेम आहे. त्यामध्ये तुम्हाला 19 टर्म आणि 27th टर्म फाइंड आउट करायचे आहे. दिलेल्या पुस्तकामध्ये जशी इथे 24th टर्म फाइंड आउट करायची होती तसेच दोन अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेले आहेत. फोर्थ आणि फिफ्थ क्वेश्चन मध्ये तुम्हाला 19 आणि 27th टर्म फाइंड आउट करायचे आहे. सेम पद्धतीने तुम्ही ते सॉल्व करू शकता. आपण आता 6th क्वेश्चन कडे जाऊ. 6th क्वेश्चन काय आहे बघा. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स. 3 डिजिट नॅचरल नंबर म्हणजे कोणते पण 100 2 100 102 999 पर्यंत जे नंबर आहेत ते काय आहेत ते काय आहेत 3 डिजिट नंबर्स. मग आता यामध्ये आपल्याला काय सांगितलंय तर हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. मग कोणते असे
3 डिजिट नॅचरल नंबर आहे की ते 5 ने डिव्हिजिबल आहे. मग आता दिलेली सिक्वेन्स, आता फर्स्ट तर आपल्याला सिक्वेन्स डिफाइन करावी लागेल, त्यानंतर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते चेक करावं लागेल आणि त्यानंतर मग त्यामध्ये टर्म फाइंड आउट करायचे आहेत, किती टर्म आहेत त्यामध्ये ते फाइंड आउट करायचं, म्हणजे n ची व्हॅल्यू फाइंड. आता इथे n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तुम्हाला लास्ट टर्म म्हणजे tn ची व्हॅल्यू माहिती असेल, यामध्ये tn ची व्हॅल्यू माहिती असेल आणि त्यावरून n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये किती टर्म आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर फर्स्ट टर्म मी लिहून घेतो सोल्युशन. द 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. आता 5 ने डिव्हिजिबल कधी असतात नंबर, जेव्हा त्यांच्या युनिट प्लेसला 0 and 5 असतो तेव्हा. मग आता 3 डिजिट पहिला नॅचरल नंबर कोणता असेल, मग 100, कारण की त्याच्या युनिट प्लेसला 0 आहे. त्यानंतर याच्या पुढचा कोणता येईल, 105, यानंतर 110 अँड सो ऑन. लास्ट 3 डिजिट नॅचरल नंबर कोणता असेल जो की 5 ने डिव्हिजिबल असेल, 995 हा लास्ट असेल. त्याच्या पुढे तर 1000 आहे. 1000 हा 4 डिजिट नॅचरल नंबर झाला जो की 5 ने डिव्हिजिबल आहे. त्यामुळे लास्ट 3 डिजिट नॅचरल नंबर कोणता असेल, 995. ही जी टर्म आहे ती आहे tn. हे लक्षात घ्या. दिलेली सिक्वेन्स जी आहे यामध्ये लास्ट टर्म माहिती आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला tn ची व्हॅल्यू माहिती आहे. जनरल टर्म आता आपण इथं tn लाच मानणार आहोत 995. त्यामुळे आपल्याला n ची व्हॅल्यू, यामध्ये n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे या सिक्वेन्स मध्ये, या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये टोटल टर्म्स किती आहेत, टोटल नंबर्स किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता इथं फर्स्ट तर मी दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते चेक करतो. हिअर t1 फर्स्ट टर्म काय आहे 100, सेकंड टर्म t2 इक्वल टू 105, थर्ड टर्म t3 इक्वल टू 110 and so on. लास्ट टर्म tn इक्वल टू 995. याला tn म्हणणार आहे. बघा हे लक्षात घ्या. tn ची व्हॅल्यू काय आहे इथं 995. तर आता ही दिलेली सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही या दोन मधील डिफरन्स शोधू आपण, त्यावरून लक्षात येईल. therefore t2 t1 equal to 105 100 इक्वल टू काय ना 5 आणि t3 t2 इक्वल टू 110 105 इक्वल टू 5. असं कोणत्याही यामधील कोणत्याही टर्म मधील डिफरन्स बघितला, कोणत्याही कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधील जर डिफरन्स बघितला तुम्ही तर काय लक्षात येणार आहे, प्रत्येक टर्म मधील कॉमन डिफरन्स काय असेल 5. का तर त्या सिक्वेन्स मध्ये कंडिशन टाकलेली आहे की ते डिव्हिजिबल बाय 5 आहे, म्हणजे 5 ने ते वाढत जाणार आहे. प्रत्येक टर्म ही 5 ने वाढत जाणार आहे. त्यामुळे त्यामधील कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स किती असेल 5. therefore given there is common difference d equal to 5. d equal to 5 मिळाला आपल्याला. आता therefore given sequence is an AP. ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे तर इथं therefore a equal to फर्स्ट टर्म काय आहे त्याची 100, d कॉमन डिफरन्स काय आहे 5 आणि tn लास्ट टर्म दिलेली आहे आपल्याला. लास्ट टर्म काय दिलेली आहे 995. त्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर n इक्वल टू क्वेश्चन मार्क. काय n फाइंड आउट करायचं आहे तर त्यामधील आपल्याला टोटल टर्म विचारले आहेत, त्या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये किती टर्म आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे n ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे मी. तर आता आपल्याला tn चा फॉर्म्युला माहिती आहे, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून मी n ची व्हॅल्यू शोधणार आहे. तर सांगा tn चा फॉर्म्युला काय, तर tn इक्वल टू a प्लस n मायनस 1d.
यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. या तीन व्हॅल्यू आपल्याला माहिती ए डी आणि टीएन ची व्हॅल्यू. टीएन ची व्हॅल्यू काय आहे 995 इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय आहे 100 प्लस n ची व्हॅल्यू माहित नाही n -1 आहे तसाच इनटू डी ची व्हॅल्यू आहे 5. आता मी फर्स्ट 100 ची साइड चेंज करतो. हा प्लस आहे त्या साइडला गेल्यावर मायनस म्हणजे काय येणार 995 100 इक्वल टू n -1 इनटू डी म्हणजे काय आहे 5 लिहिलेली आपण व्हॅल्यू. 995 100 किती येणार 895 इक्वल टू n -1 इनटू 5. हा 5 मल्टिप्लाय आहे त्या साइडला गेल्यावर डिवाइड म्हणजेच काय येणार 895 डिवाइडेड बाय 5 इक्वल टू n -1. आता भाग घेऊ आपण. तर 5 1 जा 5 8 मधून 5 गेले 3 राहिले पुढचा घेतला 9 39 5 7 जा 35 राहिले 4 कारण की 39 35 राहिले 4 पुढचा घेतला 5 45 5 9 ला 45 इक्वल टू n -1 179 हे आन्सर आलं 5 ने 895 डिवाइड केल्यानंतर. आता आपल्याला -1 ची साइड चेंज करायची आहे. -1 त्या साइडला गेल्यावर प्लस म्हणजे काय येणार 179 प्लस 1 इक्वल टू n. therefore n equal to 180. n ची व्हॅल्यू आली म्हणजेच काय लक्षात आलं आपल्याला दिलेल्या सिक्वेन्स मध्ये दिलेल्या या टर्म्स मध्ये आपल्याला टोटल टर्म्स मिळाल्या. त्या टोटल टर्म्स किती आहेत 180. therefore there is 180 टर्म्स 183 digit natural numbers divisible by 5. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण 7वा क्वेश्चन बघणार आहोत. अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील प्रॅक्टिस सेट 3.2 मधला 7वा क्वेश्चन काय आहे. The 11th term and 21st term of an AP are 60 and 29 respectively. Then find the 41th term of an that AP. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की 11th टर्म आणि 21st टर्म दिलेली. 11th टर्म आणि 21th टर्म काय दिलेली आपल्याला 16 आणि 29 आणि त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 41th टर्म. मग त्यासाठी फर्स्ट टर्म मी गिवन लिहून घेतो. सोल्युशन गिवन काय आहे तर आपल्याला 11th टर्म दिलेली आहे म्हणजेच काय T11 काय दिलेली आहे बरं 16 अँड 29th टर्म दिलेली आहे T29 इक्वल टू काय दिलेली आहे ती T11 इक्वल टू 16 अँड 21th टर्म दिलेली आहे T21 ती काय दिलेली आहे 29 बरोबर. आता यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे टू फाइंड T41th टर्म आपल्याला त्या इक्वेशन मधली फाइंड आउट करायची आहे. मग आता आपल्याला टर्म दिलेले आहे तिथे a ची आणि d ची व्हॅल्यू माहित नाही. मग आता मी Tn चा फॉर्म्युला यूज करतो आणि Tn च्या फॉर्म्युल्यावरून ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. नाउ Tn इक्वल टू फॉर्म्युला काय आहे a n - 1 d हा फॉर्म्युला आपण पाहिला. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे त्या व्हॅल्यू पुट करायच्या. फर्स्ट म्हणजे 11th टर्म माहिती आहे त्यामुळे मी n ची व्हॅल्यू ही 11 घेणार आहे. n इक्वल टू 11. मग n ची व्हॅल्यू 11 टाकल्यावर काय येतं T11 इक्वल टू a 11 - 1 d बरोबर. यावरून काय दिसेल मग T11 ची व्हॅल्यू काय आहे 16 इक्वल टू a आहे तसाच प्लस 11 - 1 काय ना 10 d. हे इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन आले a आणि d या फॉर्म मध्ये आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आले तर इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. आता सेकंड म्हणजे n ची व्हॅल्यू मी
21 टाकतो कशामध्ये तर tn च्या फॉर्म्युल्यामध्ये. मग tn च्या फॉर्म्युल्यामध्ये जर मी n ची व्हॅल्यू 21 टाकली तर काय दिसेल बरं T21 जिथे n दिसत आहे मला तिथे 21 टाकत आहे मी. T21 इक्वल टू a प्लस 21 मायनस 1 d. आता 21 मायनस 1 म्हणजे 20 आणि T21 याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 21 चा टर्म काय आहे 29. त्यामुळे इथे काय येणार 29 इक्वल टू a प्लस 20 d इक्वेशन नंबर 2. आता जर हे दोन्ही इक्वेशन पाहिले तर हे दोन्ही इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत. ज्यात व्हेरिएबल a आणि d दिसत आहेत. मला a आणि d ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. a म्हणजे फर्स्ट टर्म ऑफ एन एपी आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स हे आपल्याला माहिती आहे. त्यावरून आपल्याला a आणि d ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला 41 चा टर्म फाइंड आउट करता येईल. त्यासाठी या दोन्ही इक्वेशनची मी सबट्रॅक्शन करतो. का सबट्रॅक्शन करत आहे तर a चे जर कोएफिशिएंट बघितले तर दोघांचे पण सेम दिसत आहेत आणि सबट्रॅक्शन केल्यावर हे दोघे एकमेकांना कॅन्सल होऊन d ची व्हॅल्यू निघून जाईल. त्यामुळे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 किंवा 1 फ्रॉम 2 सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 वी गेट काय मिळून जाईल तर बघू आपण इक्वेशन सेकंड मधून मी फर्स्ट सबट्रॅक्ट करत आहे 29 इक्वल टू a प्लस 20d मायनस 16 इक्वल टू a प्लस 10d. सबट्रॅक्शन करताना आपण काय करतो साइन चेंज करतो याला मायनस मायनस आणि मायनस. काय होऊन जाईल आता a ला a कॅन्सल कारण की दोघांना वेगवेगळे साइन आहेत आणि कोएफिशिएंट सेम आहेत त्यामुळे a ला a कॅन्सल झालं. 29 मायनस 16 काय ना 30 इक्वल टू 20d मायनस 10d म्हणजे काय येणार 10d. मला d ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी 10 ची साइड बदलतो d ला तो मल्टिप्लाय आहे त्या साइडला गेल्यावर डिवाइड त्यामुळे काय येणार तर 13/10 इक्वल टू d. देयरफॉर d इक्वल टू 13/10 d ची तर व्हॅल्यू आली मला. आता ही व्हॅल्यू d ची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 1 किंवा सेकंड मध्ये सबस्टिट्यूट करतो म्हणजे आपल्याला a ची पण व्हॅल्यू मिळून जाईल. मी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये d ची व्हॅल्यू पुट d इक्वल टू 13/10 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये जर ती व्हॅल्यू पुट केली तर इक्वेशन फर्स्ट काय दिसेल बघा 16 इक्वल टू a प्लस 10 इनटू d ची व्हॅल्यू काय आहे 13/10. बघा हा 10 मल्टिप्लाय आहे आणि 10 हा डिवाइडला आहे त्यामुळे एकमेकांना काय होतील कॅन्सल. काय राहणार मग 16 इक्वल टू a प्लस 13 यानंतर मग 13 प्लस आहे त्या साइडला गेल्यावर मायनस म्हणजे काय दिसेल 16 मायनस 13 इक्वल टू a. देयरफॉर a इक्वल टू 3. a ची व्हॅल्यू आली d ची व्हॅल्यू माहिती आहे त्यावर आता मला 41 चा टर्म फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी परत tn चा फॉर्म्युला. नाउ tn इक्वल टू काय फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 d. हा फॉर्म्युला यूज करून आपण n ची व्हॅल्यू आता त्यामध्ये काय टाकणार आहोत 41 म्हणून n इक्वल टू 41 जर टाकलं मी तर काय दिसेल सांगा T41 इक्वल टू a ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याकडे 3 प्लस n ची व्हॅल्यू 41 मायनस 1 इनटू d ची व्हॅल्यू काय आहे 13/10. तर पुढे सांगा काय येईल 3 प्लस 41 मायनस 1 म्हणजे काय येणार 40 इनटू 13/10. 10 ने भाग जात आहे 40 ला त्यामुळे 10 * 10 10 4 जा 40 4 इंटू 13 राहिलं वरती म्हणजे काय 3 प्लस 4 इंटू 13 इक्वल टू काय 3 प्लस 13 इंटू 4 म्हणजे काय येणार 52. ही कशाची व्हॅल्यू आली T41 म्हणजे 3 प्लस 52 म्हणजे काय येणार 55 म्हणजे 41 द टर्म ऑफ एन एपी काय आली 55. तुम्ही आन्सर लिहू शकता शेवटी आन्सर इज 41 the term of an AP is 55. यानुसार आपण ते सॉल्व केलं. आपल्याला 11th टर्म आणि 21th टर्म दिलेली होती त्यावरून आपल्याला 41th टर्म फाइंड आउट करायची होती. मी TN च्या फॉर्म्युल्याद्वारे दोन लिनियर इक्वेशन फाइंड आउट केले. ते लिनियर इक्वेशन A आणि D या व्हेरिएबल मध्ये आले त्यामधून मी
काय केलं, या दोघांची सबट्रॅक्शन केली, इलिमिनेशन मेथडने हे सॉल्व केले आणि त्यानुसार ए ला ए कॅन्सल झालं, देअरफॉर डी ची व्हॅल्यू लिहून दिली आपल्याला. डी ची व्हॅल्यू आल्यानंतर मी इक्वेशन 1 मध्ये डी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली जेणेकरून मला ए ची व्हॅल्यू मिळाली. ए आणि डी या दोघांच्या व्हॅल्यू माहिती होत्या, एन ची व्हॅल्यू माहिती आहे. 41 चा टर्म फाइंड आउट करायची म्हणजे एन ची व्हॅल्यू काय आहे 41, ती व्हॅल्यू मी यामध्ये पुट केली, टीएन च्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली आणि त्यानुसार आन्सर फाइंड आउट केलं. हे आपलं आन्सर आहे. T41 = 55 आला म्हणजे 41 द टर्म ऑफ एन एपी मला काय मिळाली 55. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण 10th क्वेश्चन करतो. 7 क्वेश्चन बघितला, 8 आणि 9 हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 हे 6व्या क्वेश्चन वर डिपेंड आहे. म्हणजे त्यामध्ये टर्म फाइंड आउट करायचे आहेत. किती टर्म फाइंड आउट करायचे आहेत, n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ती तुम्ही सॉल्व करू शकता. तर आपण आता पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन काय आहे 10th क्वेश्चन. तर इन एन एपी 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स. त्यावरून आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट करणार आहोत. मग कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे तर इथं फर्स्ट तर मी गिवन लिहून घेतो. सोल्युशन मध्ये गिवन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला या क्वेश्चन मध्ये, आपल्याला इन एन एपी 17th टर्म म्हणजे T17 इक्वल टू T17 टर्म इज 7 मोर दॅन, 7 ने जास्त आहे, 7 मोर दॅन 7 ने जास्त आहे, 7 प्लस इट्स 10th टर्म. इट्स 10th टर्म म्हणजे काय ना T10 म्हणजे 17th टर्म ही 7 ने जास्त आहे T10 पेक्षा, 10th टर्म पेक्षा. तर त्यावरून आपल्याला काय विचारलं आहे, कॉमन डिफरन्स शोधायचा आहे. टू फाइंड व्हॅल्यू ऑफ डी, डी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट तर मी Tn चा फॉर्म्युला यूज करतो, कारण की मला T17 आणि T10 फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानुसार मग ते इक्वेशन मध्ये मांडून त्या इक्वेशन मध्ये या व्हॅल्यू पुट करून मला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. मग आता Tn ची व्हॅल्यू नाव, Tn चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Tn इक्वल फॉर्म्युला काय a + n - 1 d. मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो आणि आता n ची व्हॅल्यू मी फर्स्ट तर 17 टाकतो, कारण की इथं T17 दिलेला आहे. त्यामुळे n = 17 टाकलं तर काय दिसेल T17 = a + n ची व्हॅल्यू काय टाकली आहे 17 - 1 d. a आणि d ची व्हॅल्यू आपल्याला अजून माहित नाही. मग यामध्ये T17 माहिती आहे का नाही, मग ते आहे तसंच ठेवतो. T17 = a + 17 - 1 किती 16d. हे किती आलं 16d. याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हणतो. आणि थर्ड इक्वेशन काढण्यासाठी मी T10 फाइंड आउट करतो. म्हणून n = काय टाकणार 10. कशामध्ये टाकायची n ची व्हॅल्यू 10, तर Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये, Tn चा फॉर्म्युला त्यामध्ये 10 टाकली n ची व्हॅल्यू, तर T10 = काय येणार a + 10 - 1 d. म्हणजेच काय येणार इथं T10 = a + 9d. इक्वेशन नंबर 3. आता हे जे इक्वेशन आलेले आहेत हे दोन्ही पण, ते इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करतो. सबस्टिट्यूट इक्वेशन 2 and 3 in इक्वेशन फर्स्ट. जर सेकंड आणि थर्ड इक्वेशन जर मी इक्वेशन फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट केलं, कारण की T17 आणि T10 ची व्हॅल्यू आपण यामध्ये काढलेली आहे, ती व्हॅल्यू यामध्ये सबस्टिट्यूट केली तर आता इक्वेशन फर्स्ट काय दिसेल ते बघू आपण. T17 ची व्हॅल्यू काय आहे a + 16d. बघा मी फर्स्ट इक्वेशन आधी लिहून घेतो. T17 = काय 7 + T10 आणि यामध्ये व्हॅल्यू पुट करत आहे. T17 काय आला आपला a + 16d = 7 + T10 काय आला तर a + 9d. आता या दोघांची साइड चेंज करतो मी. जे दोन्ही प्लस आहेत त्या साइडला गेल्यावर मायनस काय दिसेल बरं a + 16d - a - 9d = 7. फक्त या दोघांची साइड चेंज केली, दोन्ही प्लस होते, त्या साइडला गेल्यावर मायनस काय होणार, याला a कॅन्सल 16d
मायनस 9d म्हणजेच काय आलं 7d इक्वल टू 7. देअरफॉर 7 मल्टिप्लाय आहे त्या साइडला गेल्यावर डिवाइड. देअरफॉर d इक्वल टू काय 7/7. देअरफॉर d इक्वल टू 1. म्हणजेच कॉमन डिफरन्स काय आला आपल्याला 1. आन्सर कॉमन डिफरन्स is equal to 1. एकदम सोपा होता प्रॉब्लेम. त्यामध्ये आपल्याला कंडिशन काय दिली होती 17 टर्म इज 7 मोर दॅन 10 टर्म आणि त्यावरून कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा होता. त्यामुळे मी TN चा फॉर्म्युला यूज केला आणि या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करून या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट केला आणि त्यावरून मला d ची व्हॅल्यू मिळून गेली. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 3.25. आता नेक्स्ट म्हणजे आपल्याला SN पाहिजे आहे म्हणजे सम ऑफ फर्स्ट n टर्म ऑफ एन ए. कितीही पहिल्या टर्म पासून आपण कितीही टर्मची सम फाइंड आउट करू शकतो. यासाठी पण एक फॉर्म्युला आहे SN म्हणून फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरला. ह्या लेक्चरला आपण nth टर्म ऑफ एन AP पाहिली आणि त्यानुसार आपण ते व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. त्यानुसार आपण टर्म फाइंड आउट केल्या आणि प्रॅक्टिस सेट सॉल्व केला. राहिलेले प्रॅक्टिस सेट मध्ये राहिलेले क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार आहात. तुम्हाला होप हे अंडरस्टँड झाला असेल. थँक्यू.